नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच छोटा असणार आहे. ठीक आहे, आज आपण बोलणार आहोत ऑफलाईन स्क्रुटिनी बद्दल आणि ऑनलाईन स्क्रुटिनी बद्दल, म्हणजेच तुमचं फिजिकल स्क्रुटिनी आणि ई स्क्रुटिनी. कारण खूप प्रकारचे स्कॅम्स घडतात आणि त्या स्कॅम्सला खेड्यापाड्यातले विद्यार्थी किंवा पालक बळी पडतात. ठीक आहे, म्हणून या गोष्टींना खूप तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजायचंय. ठीक आहे, त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर नीलू देसाई होतं, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन वाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबर पिक करतो, त्याला 1500 रुपीजचा अमेझॉन वाउचर जातं. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता. ठीक आहे, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळे कॅप राऊंड, काउन्सिलिंग, सीटी तर्फे काही इंपॉर्टंट गोष्ट आली सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येते, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे, आता बघा काय होतं काय बाळांनो. आता पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एक विद्यार्थिनी आहे. ठीक आहे, तिचं व्हेरिफिकेशन झालं, पण तिला आहे ना एक डिस्क्रिपन्सी लागली. ठीक आहे, म्हणजे एक एरर आला बेसिकली. आता व्हेरिफिकेशन झालं तिचं सक्सेसफुल, पण कशामधून झालं? ओपन मधून व्हेरीफाय होऊन गेलं. विद्यार्थिनी कशात आहे? ओबीसी मध्ये आहे. ठीक आहे, आता तिने काउन्सिलरला विचारलं काय एरर आहे. काउन्सिलरने सांगितलं. ठीक आहे, पण त्याआधी 2 ते 3 तास तिने किंवा जे विद्यार्थी आता काउन्सिलिंग मध्ये नाही आहेत सपोज, त्यांना हा एररच समजत नाही. जो एरर यांनी इथं दिलेला आहे बघा, रिमार्क बाय ऑफिसर, डिअर स्टुडंट चेक युअर एनसीएल सर्टिफिकेट व्हॅलिडिटी. ही व्हॅलिडिटी सुद्धा बघता येत नाही पॅरेंट्सला आणि व्हॅलिडिटी सुद्धा बघता येत नाही स्टुडंट्सला. ठीक आहे, म्हणून व्हेरिफिकेशन झालं असं तिला समजलेलं होतं. ई स्क्रुटिनी बद्दल बोलतोय मी. हे सगळं क्लॅरिफिकेशन ई स्क्रुटिनीचं आहे. असा एक मेसेज येणार आहे तुम्हाला. ठीक आहे, ज्यांचं काही एरर नाही त्यांना हा पुढचा मेसेज नाही येणार. ज्यांना एरर आहे त्यांना ज्यांना एरर नाही आहे हा पुढचा मेसेज नाही येणार. ज्यांना एरर आहे त्यांना हा पूर्ण कंप्लीट मेसेज येईल. ठीक आहे, आता बघा हा मेसेज आला त्यांना काहीच समजत नव्हतं. पहिले 2-3 तास त्यांनी स्वतःचं डोकं लावलं, त्यांना काहीच समजलं नाही की माझं झालेलं काय आहे नेमकं. ठीक आहे, मग त्यांनी पर्सनल काउन्सिलरला विचारलं. पर्सनल काउन्सिलरने त्यांना सांगितलं की तुमचं अशी अडचण आहे बाबा. ठीक आहे, मग ते आता रिअपलोड किंवा नवीन काढता एनसीएल वगैरे. ठीक आहे, पण जर तुम्ही सपोज आता ती होती काउन्सिलिंग मध्ये म्हणून तिला समजलं. जर तुम्ही काउन्सिलिंग मध्ये एनरोल नाही किंवा तुम्हाला काहीच नॉलेज नाही या सगळ्या गोष्टींचं, तुम्हाला आहे ना ही जी रिमार्क असते ना ती पण नाही समजणार. ऑनलाईनचा हा तोटा असतो बाळांनो, सगळ्यात मोठा तोटा. व्हेरीफाय सक्सेसफुल होऊन गेलं तर काही अडचण येत नाही. ठीक आहे, पण नाही झालं ना तर तुम्हाला काहीच समजत नाही की रिमार्क. आता ही तर खूप सोपी रिमार्क आहे. अशा खूप डिफिकल्ट रिमार्क पण येतात ज्या तुम्हाला समजत नाही. हा खूप मोठा तोटा असतो ऑनलाईन व्हेरिफिकेशनचा. या माध्यमातून मी तुम्हाला एक्झाम्पलच्या माध्यमातून समजावण्याचा प्रयत्न केला. बघा, आता पर्सनल काउन्सिलिंग मध्ये होती म्हणून लगेच तिला समजलं. आता जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये अजून पण एनरोल केलं नसेल, लगेच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल पण होते, तरी त्या कमी पर्सेंटाईल नुसार एक चांगली कॉलेज लिस्ट बनवली आणि त्या पर्सेंटाईल नुसार एक चांगलं कॉलेज त्यांना अलोकेट झालं. ठीक आहे, आणि असेही खूप सारे, कारण त्यांनी कॉलेज लिस्ट पर्सनल काउन्सिलर कडून बनवून घेतली. ठीक आहे, प्रत्येक कॉलेजची व्यवस्थित प्रिफरन्सेस लावली. 350 कॉलेजेस आहेत. 350 कॉलेजेस मधून जे तुम्हाला ज्या सिटीमध्ये तुम्हाला पाहिजे, ज्या ब्रांचमध्ये पाहिजे, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्याप्रमाणे सिक्वेन्स लावली. आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, तरी थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकत होते. शिकताय आता पण का? कॉलेज लिस्ट व्यवस्थित नाही बनवली. मनमर्जीने कॉलेज लिस्ट बनवायला गेले. पुण्याचे काही टाकून दिले, मुंबईचे काही टाकून दिले, एकही कॉलेज लागलं नाही. ती चूक तुम्ही नका करू. ठीक आहे, पर्सनल काउन्सिलर सगळ्या तुमच्या डिटेल विचारेल, त्यानंतर प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करेल. ठीक आहे, कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागू शकतो त्यानुसार तुम्हाला लिस्ट देईल. तीच लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची. चांगले पर्सेंटाईल, वाईट पर्सेंटाईल 50% काम होतं, जे झालंय आता अजून पण 50% काम बाकी आहे, जे म्हणजे कॉलेज लिस्ट. त्याला व्यवस्थित बनवा, पर्सनल काउन्सिलर कडून बनवून घ्या. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. सगळे फीचर्स तुम्ही सगळे इन्फॉर्मेशन इथं बघू शकतात पर्सनल काउन्सिलिंगची. ठीक आहे, तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर पण अलॉट होतो, जे तुम्हाला कधी तुम्ही त्यांना कॉल मेसेज करू शकतात, तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकतात. तुमची कॉलेज लिस्ट पण तेच बनवतील आणि तुम्हाला एक चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्ण मदत करतील. ठीक आहे, टॉप कॉलेजेस तुम्ही इथं बघू शकता. ज्यांचे चांगले पर्सेंटाईल आहेत त्यांनी हे टॉप कॉलेजेस टार्गेट केले पाहिजे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू. इथं एक चूक तुम्हाला खूप मार्क पडणार आहे बाळांनो. ठीक आहे, आता तर मार्क पडेलच पडेल, कारण एक रॉंग ऑप्शन तुम्ही चूज केलं ना, तुमचे नेक्स्ट 4 वर्ष त्याच्यावरती डिपेंड आहेत. 4 वर्ष तुम्ही रिग्रेट करणार. म्हणून आत्ताच व्यवस्थित डिसिजन घ्या, व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवा. न्यूटन ऍप डाउनलोड करून तुम्ही एनरोल करू शकता. ठीक आहे, काही अडचण असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय, तिथून मला विचारू शकता तुम्ही. बघा, आता ऑनलाईन व्हेरिफिकेशन बद्दल मी आता काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो. ऑनलाईन व्हेरिफिकेशनचा फायदा काय असतो माहितीये का बाळांनो? इझी असतं. ना डॉक्युमेंटच्या प्रिंट आउट काढायच्या, ना तिथं स्टॅम्प मारायचा, काहीच नाही करायचं. एक वेळा रजिस्ट्रेशन झालं, ऑटोमॅटिक व्हेरिफिकेशन होत राहतं. काय होत राहतं? ऑटोमॅटिक व्हेरिफिकेशन होत राहतं. पण इझी आहे. ठीक आहे, आणि कम्फर्ट पण आहे. घरी बसून करायचंय है ना.
इझी तर आहेच पहिली गोष्ट, आणि कम्फर्ट पण आहे. कुठं जायचं नाही, कुठं उन्हात तानात फिरायचं नाही, काहीच नाही, घरी बसून आरामात होतं. पण त्याचे काही तोटे पण आहेत बाळांनो. ठीक आहे, जसं की रिस्की आहे. पहिली गोष्ट रिस्की कसं आहे, तुम्हाला समजत नाही गोष्टी. ठीक आहे, की एरर काय आहे नेमका माझ्या फॉर्ममध्ये किंवा डिस्क्रिपन्सीज काय आहेत माझ्या फॉर्ममध्ये ते तुम्हाला समजत नाही. दुसरी गोष्ट, ऑफलाईन व्हेरिफिकेशन 1 दिवसात होतं. ऑनलाईन व्हेरिफिकेशन आज अप्लाय केलं ते मे बी 8 तारखेपर्यंत येऊ शकतं. 8 तारखेपर्यंत धगधग चालू असेल तुमची. आज नाही झालं माझं, उद्या पण नाही झालं, परवा पण नाही झालं. ह्या फेजमधून तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही नक्कीच ऑनलाईन व्हेरिफिकेशनला चूज करू शकतात. पण माझ्या हिशोबाने, माझं पर्सनल, तुम्ही जर माझं मत विचारणार तर मी तुम्हाला ऑनलाईन व्हेरिफिकेशन कधीच सजेस्ट नाही करत. त्याच विद्यार्थ्यांना सजेस्ट करतो ज्यांच्या गावापासून नियरेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज 100 पेक्षा जास्त किलोमीटरवरती असा कोणताच विद्यार्थी नाही. कारण तुम्ही जेव्हा SC सेंटरची लिस्ट बघणार, खूप जवळ आहेत. खेड्यापाड्यातल्या गावात पण नियरेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज खूप जवळ आहेत, 100 किलोमीटरच्या आतच आहेत. म्हणून 1 दिवसात करा ना, संपवा ना ही गोष्ट. ठीक आहे, त्याच जागेवर जर ऑफलाईन व्हेरिफिकेशन बद्दल बोलू, म्हणजे फिजिकल स्क्रुटिनी बद्दल जर बोलू, त्याच्यात लेंदी आहे, मला माहिती आहे लेंदी आहे. कारण आज ते हे प्रिंट आउट काढायच्या आणि मग प्रिंट आउट देऊन तिथं जायचं SC सेंटरला, मग स्टॅम्प लावायचे. थोडी प्रोसेस लेंदी आहे, घरी बसून नाही होणार. ठीक आहे, हेक्टिक पण आहे, उन्हात तानात फिरायचं आहे थोडं 1 दिवस है ना, पण सेफ आहे, फास्ट आहे. एका दिवसात तुमचं काम होऊन जातं. एका दिवसात लेंदी आहे पण फास्ट आहे. गोष्ट समजते तुम्हाला? एका दिवसात काम होऊन जातं, एका दिवसात स्टॅम्प वगैरे मारून संपू शकतात गोष्टी. सेफ आहे, लगेच तुम्हाला समजून जातं एरर काय आहे. दुसरी गोष्ट, जर काही एरर राहिला ना, लगेच एक नॉर्मल कोरा कागद घ्या, त्याच्यावर ऍप्लिकेशन लिहा, स्टॅम्प मारा, लगेच तो ऍप्लिकेशन त्यांना सबमिट करा, ते एरर तुमचं रिझॉल्व्ह होऊन जातं. या सगळ्या गोष्टी, टॅक्टिक्स तुम्ही ऑफलाईनच्या व्हेरिफिकेशन मध्ये घेऊ शकता, जे ऑनलाईन मध्ये नाही घेऊ शकत. समजलं बाळांनो? खूप सोप्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला. आता स्कॅम काय होतात बघा. आता ऑफलाईन व्हेरिफिकेशनचे स्कॅम काय होतात, जेव्हा तुम्ही कॉलेज लिस्ट अपलोड करताना, आता आम्ही जी कॉलेज लिस्ट तुम्हाला देऊ, समजा 50 कॉलेजेसची लिस्ट दिली तुम्हाला, हे 50 कॉलेजेस तुम्ही टाकले पाहिजे असं आमच्या पद्धतीने आम्ही दिलं. आता तुम्ही जेव्हा ऑफलाईन मध्ये जाणार ना, जेव्हा कॉलेज लिस्टच्या वेळेस, आता नाही, जेव्हा कॉलेज लिस्ट सबमिट करायच्या वेळेस, तिथं पण तुम्ही ऑफलाईन जाऊ शकतात. ठीक आहे, तेव्हा काय होतं बाळांनो, कॉलेजवाले काय करतात, ठीक आहे, असं बोलणं नाही पाहिजे, पण लास्ट इयर खूप साऱ्या गोष्टी मला समजल्या होत्या म्हणून असं बोलणं येऊन जातं. ठीक आहे, पण हे काय करतात, आता जी कॉलेज लिस्ट आम्ही दिली, पहिल्या नंबरला आहे ना, जे SC सेंटर असतं ना, त्याचं नाव टाकून देतात. म्हणजे काय, या विद्यार्थ्याला हे कॉलेज भेटून जायला पाहिजे ना, आमच्याकडे ऍडमिशन होऊन जाईल. ह्या गोष्टी घडतात, हे स्कॅम्स घडतात. सरळ आणि सोप्या भाषेत स्कॅम आहे बाळांनो. ठीक आहे, तुम्ही दुसऱ्याच्या लिस्टमध्ये तुमच्या कॉलेजचं नाव नाही टाकू शकत. आम्ही आता एवढी मेहनतीने लिस्ट बनवली होती त्या विद्यार्थ्याची. ठीक आहे, प्रत्येक कॉलेज चेक केलं, त्याच्यासाठी पर्सेंटाईल चेक केला, आणि त्या कॉलेजने पहिल्या नंबरला ते कॉलेज टाकून दिलं. ऑटोमॅटिक ते लागून गेलं, कारण कमी पर्सेंटाईल वालं कॉलेज होतं. प्रिफरन्स लिस्टला पहिल्या नंबरला तेच टाकून दिलं, ते ऑटोमॅटिक लागलं. विद्यार्थी माझ्याकडे येऊन, ठीक आहे, की सर तुम्ही असं कसं काय बनवून दिलं. नंतर आम्ही त्याला व्हेरिफिकेशन केलं त्या गोष्टीचं, तेव्हा आम्हाला समजलं, ठीक आहे, की गोष्टी अशा घडतायत. ठीक आहे, म्हणून आता ह्या गोष्टीबद्दल मला खूप राग येतो. बोलताना पण माझ्याकडनं खूप शब्द सुटतात. ठीक आहे, पण खूप वाईट गोष्टी झाल्या होत्या मागच्या वर्षी. तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं भान ठेवायचंय बाळांनो. जेव्हा कॉलेज लिस्ट अपलोड होते, तुमच्याकडे व्हेरिफिकेशनला देतात ते, आणि तेव्हा बघा पहिल्या, दुसऱ्या, 5व्या, 6व्या तुमच्या कॉलेज लिस्टचा मॅचिंग कॉलेज सगळे नावं टाकलेले आहेत का, तेव्हाच तुम्हाला व्हेरीफायला ओके म्हणायचंय. गोष्ट समजली? विदाऊट तुमच्या कॉलेज लिस्ट अपलोड केल्यानंतर तुमच्या नजरेने एक कॉलेज लिस्ट, प्रत्येक कॉलेज तुम्हाला चेक करायचंय. गोष्ट समजते? तर हा स्कॅम खूप मोठा आहे. याच्याबद्दल मी जास्त बोलायला गेलो तर खूपच वादविवाद सुरू होऊन जातील. ठीक आहे, चला, याच्या पण तुम्हाला समजलं मला काय बोलायचंय. ठीक आहे, चला, आता ऑफलाईन आणि ऑनलाईन आपण क्विक वे मध्ये समजून घेतला. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे, पासिंग पर्सेंटाईल बद्दल. ठीक आहे, तो व्हिडिओ खूप अवेटिंग आहे आणि खूप महत्वाचा असणार आहे. आता बघा बाळांनो, 339 कॉलेजेस आहेत टोटल, बरोबर. इंजिनिअरिंग बद्दलच बोलतोय मी, अजून फार्मसीचा तर विषयच नाही अजून, कारण रजिस्ट्रेशन सुरू नाही झालं. 339 कॉलेजेस आहेत, प्रत्येक कॉलेजमध्ये 8 ब्रांचेस आहेत, बरोबर. 339 गुणिले 8 करा, 2712 ऑप्शन्स आहेत. त्याच्यामधलं तुम्हाला एक ऑप्शन लागणार आहे. म्हणून तुमची कॉलेज लिस्ट किती व्यवस्थित पाहिजे बाळांनो, ही गोष्ट समजली तुम्हाला? असं नाही सीईटी सेल तुम्हाला 90% आले आणि ऑटोमॅटिक कॉलेज देऊन दिला, असं नाही. तुम्हाला सीईटी सेलला लिस्ट द्यायची आहे, की सर ही सीईटी सेल माझी लिस्ट घ्या आणि याच्यामधून मला कोणतं लागतं बघा आणि ते मला अलॉट करा. समजतंय गोष्ट तुम्हाला? ठीक आहे, तर ही स्टेप खूप क्रुशियल आहे. त्याच्यामध्ये जर तुमची बेस्ट कॉलेज लिस्ट राहिली तर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटतं बाळांनो. या गोष्टीला समजा.
कारण सगळ्यांनाच नॉलेज नसतं चांगली कॉलेज लिस्ट बनवायचं, है ना. सगळ्यांना 350 कॉलेजेसची नॉलेज नसतं सगळ्या विद्यार्थ्यांना. ऍटलीस्ट जे माझ्या कनेक्शनमध्ये मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही पर्सनल काउन्सिलरकडून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून घ्या. तुमच्या आयुष्याचा प्रश्न चूक नका करू. काही डाऊट असतील मला या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही विचारू शकतात. लवकर रिस्पॉन्स देणं होत नाही माझ्याकडनं, कारण मला व्हिडिओज पण बनवायचे असतात, सेशन्स द्यायचे असतात, सेमिनार्स द्यायचे असतात. ठीक आहे, त्यानंतर वेळ भेटला मी व्हॉट्सअप बघतो. म्हणून तुम्हाला काही डाऊट असतील तुम्ही नक्कीच पुट करू शकता. 24 तासात प्रत्येक विद्यार्थ्याला रिप्लाय जातो. ठीक आहे, चांगले पर्सेंटाईल, वाईट पर्सेंटाईल, चांगलं कॉलेज अजूनही भेटू शकतं. पर्सनल काउन्सिलर सगळ्या तुमच्या डिटेल विचारेल, त्यानंतर तुम्हाला एक चांगली कॉलेज लिस्ट बनवून देईल आणि त्याच नंतर ती कॉलेज लिस्ट तुम्हाला अपलोड करायची. व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.